हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत ॲडिशन बाय कॅरिंग ओव्हर. तर आत्तापर्यंत जी आपण ॲडिशन बघितली ना, तर त्याचा आन्सर जे आहे ते 1 डिजिट येत होतं, म्हणजे 10 पेक्षा छोटं, म्हणजे 7, 8, 9 असं. तो आपण नंबर इथे डायरेक्ट लिहू शकत होतो. पण आता जे आन्सर येणार आहे ते 10 पेक्षा मोठं असणार आहे. 2 डिजिट नंबर येणार आहेत. मग ते कसं लिहायचं ते आपण इथे बघणार आहोत. आता इथे काय दिलेलं आहे? 100, टेन्स आणि युनिट दिलेले आहेत. 135 प्लस 476. तर यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना स्टार्ट जे आहे ते युनिटपासून करायचे आहे. तर युनिटमध्ये आपल्याकडे काय आहेत? 5 प्लस 6. आता हा जो खालचा नंबर आहे ना, काय करायचं? हा वरचा नंबर जो आहे 5 आहे. तर 5च्या पुढे 6 फिंगर्स काउंट करायचे आहेत. ओके, 5च्या पुढे काय करायचं? 6 फिंगर्स काउंट करायचे. बघा, 5 नंतर काय नंबर येतो? 6, 7, 8, 9, 10. ह्या झाल्या 5 फिंगर्स आणि 6 असेल ती झाली 11. ओके, अशा आपण काय करणार आहोत? 6 फिंगर्स काउंट करणार आहोत. आता आपला जो नंबर आलेला आहे तो आहे 11. तर 11मध्ये हा जो लास्ट असतो ना, तो इथे लिहायचा, किंवा हा जो फर्स्ट नंबर आलाय की नाही तो इथे नेक्स्ट टेन्समध्ये लिहायचा 1, आणि इथे आला 1, 11. ओके, हे अशा प्रकारे आपण कॅरी ओव्हर इथे दिलेला आहे. आता काय करायचं? 3 प्लस 7. 3च्या पुढे आपण 7 फिंगर्स काउंट करणार आहोत. 3च्या नंतर किती नंबर येतो? 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, तर 7 फिंगर्स झाले तर आपला आला 10, आणि हा वरचा 1 कॅरी ओव्हर आहे तो पण त्यात ॲड करायचा. 10 प्लस 1, 10च्या पुढे 1 फिंगर काउंट करायची, म्हणजे झाले 11. मग 11मध्ये परत इथे आपण 1 लिहिणार, आणि हा दुसरा जो 1 आहे तो इथे लिहायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं? 1 प्लस 4. तर 1च्या पुढे 4 फिंगर्स काउंट करायच्या. तर 1 प्लस 4 करायचा. 1 नंतर काय येतं? 2, 3, 4, 5. 5 झाले, आणि हा वरचा 1 कॅरी ओव्हर आहे तो लिहायचा आहे इथे 6. मग आपला आन्सर आलेला आहे 611. ओके, समजलं? आता आपण नेक्स्ट सॉल्व करूयात. आता इथे काय आहे? युनिटपासून स्टार्ट करायची. 247 प्लस 517. युनिटपासून स्टार्ट केली. 7 प्लस 7. आता 7च्या पुढे अजून 7 फिंगर्स काउंट करायचे आहेत आपल्याला. 7च्या नंतर किती येतात? 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ओके, 7च्या पुढे 7 फिंगर्स काउंट केले की आपल्याला काय आन्सर मिळालं आहे? 14. आता 14 हा कसा लिहितात? 1, 4, 14. मग त्याचा 1 इथे लिहायचा आणि 4 इथे लिहायचा. ओके, आलं लक्षात? 14 लिहिताना 1 इथे लिहायचा आणि 4 इथे खाली लिहायचा, असं करायचं. आता 4च्या पुढे 1 फिंगर काउंट करायची. 4च्या पुढे 1 काउंट केलं की झालं 5, आणि त्याच्यामध्ये अजून हा 1 ॲड करायचा. 5च्या पुढे 1 काउंट केलं की झालं 6. ते इथे लिहिलं आपण. आता 2 प्लस 5. आता 2च्या पुढे आपल्याला 5 फिंगर्स काउंट करायचे आहेत. 2 नंतर 3, 4, 5, 6, 7. 5 फिंगर्स काउंट केल्या. 2च्या पुढे की आपला आन्सर आलेला आहे 7. तर आपला आन्सर काय आलं? 764. आता नेक्स्ट बघूयात. 349 प्लस 219. आता 9 प्लस 9 करायचं आहे. काय करायचं? 9च्या पुढे 9 फिंगर्स काउंट करायच्या. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. किती आले? 18. 18चा 1 इथे लिहायचा आणि 8 खाली लिहायचा. ओके, समजलं? आता 1 कॅरी ओव्हर दिलेला आहे. 4 प्लस 1. 4च्या पुढे 1 फिंगर काउंट केली 5, आणि 5च्या पुढे अजून एक ही 1 काउंट केली 6. मग इथे लिहायचं आहे 6. 3 प्लस 2. 3च्या पुढे 2 फिंगर्स काउंट करा. 3, 4, 5 आलेले आहेत आपले 5. ते 5 इथे लिहिले. ओके, आता नेक्स्ट बघू. 465 प्लस 335. 5 प्लस 5. 5च्या पुढे 5 फिंगर्स काउंट करा. 6, 7, 8, 9, 10. किती आलेले आहेत? 10. 10चा 1 कॅरी ओव्हर द्यायचा आणि 0 इथे खाली लिहायचा आहे. ओके, आता 6 प्लस 3. 6च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करायच्या. 7, 8, 9. ओके, आणि हा 1. 9च्या पुढे 1 फिंगर काउंट केली की आन्सर आलेला आहे 10. 10चा 1 कॅरी ओव्हर द्यायचा आणि 0 इथे लिहायचा आहे. आता 4 प्लस 3. 4च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करायच्या.
4 5 6 7 आणि 7च्या पुढे हा कॅरी ओव्हर 1 काउंट करायचा 8. सो आपला आन्सर आलेला आहे 800 म्हणजेच 800. आता नेक्स्ट करूयात 356 प्लस 65. तर 6 प्लस 5 6च्या पुढे 5 फिंगर्स काउंट करायच्या 6 7 8 9 10 11. 5 फिंगर्स काउंट केल्यावर किती आलं 11. 11चा 1 कॅरी ओव्हर आणि 1 खाली लिहायचा आहे. 5 प्लस 6 5च्या पुढे 6 फिंगर्स काउंट करा. 5च्या नंतर 6 7 8 9 10 11 आणि 1 कॅरी ओव्हर आहे ते झाले 12. 12चा 1 कॅरी ओव्हर द्यायचा आणि 2 इथे खाली लिहायचा आहे. आणि आता 3च्या इथे खाली काहीच नाही म्हणजे असतो 0. 3 प्लस 0 म्हणजे 3च आणि 1 हा वरचा 3 प्लस 1 झाले 4. ओके, तर असा आन्सर आलेला आहे आपला. आता बघू 549 प्लस 19. तर 9 प्लस 9 करा. 9च्या पुढे फिंगर्स काउंट करा 10 11 12 13 14 15 16 17 18. 9 फिंगर्स काउंट केलं की आलं 18. 18चा 1 कॅरी ओव्हर आणि 8 आले इथे लिहायचे खाली. 4 प्लस 1 4च्या पुढे 1 फिंगर काउंट केली 5 आणि 5च्या पुढे 1 काउंट केलं 6. इथे लिहिल्या 6 आणि 5 प्लस इथे काहीच नाही म्हणजे 0. 5 प्लस 0 कशात सुद्धा 0 ॲड केले की आपल्याला तोच नंबर भेटतो 5. ओके, आता 2 प्लस 8 2च्या पुढे 8 फिंगर्स काउंट करायच्या 2 3 4 5 6 7 8 9 10. 10चा इथे लिहायचा 0 आणि 1 आला कॅरी ओव्हर. ठीक आहे, आता 4 प्लस 2 4 5 6 आणि हा वरचा 1 आला तो झाला 7. 6 प्लस 1 7 आणि इथला हा 7 प्लस 0 म्हणजे आला 7. 770 म्हणजे 770 हे त्याचा आन्सर आलेला आहे. आता 850 प्लस 60. तर 0 प्लस 0 काय आन्सर येतं 0 प्लस 0 इज 0 आणि 5 प्लस 6 5च्या पुढे 6 फिंगर्स काउंट करा 5 6 7 8 9 10 11. 11चा 1 कॅरी ओव्हर आणि 1 खाली. आता 8 प्लस 0 8 झाला आणि 8 प्लस 1 8च्या पुढे 1 काउंट केला 9. आपला आन्सर आलेला आहे 910. ओके, नेक्स्ट कॅरी आउट द ॲडिशन्स गिवन बिलो. आता खाली दिलेल्या ॲडिशन आपल्याला करायचे आहेत. आत्तापर्यंत आपण 2 नंबर असलेल्याच ॲडिशन केल्या. आता इथे 3 नंबर्स दिलेले आहेत त्याचे आपल्याला ॲडिशन करायचे आहेत. काही घाबरून जायचं नाही, जसं आपण ॲडिशन करतो तसंच करायचं. फक्त इथे 2च्या ऐवजी 3 नंबर आहेत. ठीक आहे, आपण बघूयात. आता 2 प्लस 4 2च्या पुढे 4 फिंगर्स काउंट करायचे 2 3 4 5 6. ओके, आता 6 नंतर 6मध्ये 5 फिंगर्स ॲड करायचे आहेत. 6च्या पुढे 7 8 9 10 11. ओके, तर 11चा 1 इथे लिहायचा आणि इथे राहिलेला 1 इथे लिहायचा. हे समजलं. आता 3 प्लस 9. आत्तापर्यंत तर तुम्हाला समजलं की आपण इकडे 3 सेपरेट फिंगर्स काढल्यात, इकडे 9 सेपरेट फिंगर्स काढल्यात आणि मग आपण ॲडिशन करतोय. तर नाही, तर फर्स्ट नंबर आहे त्याच्या खालचा नंबर आपण तेवढे फिंगर्स काढून काउंट करत आहोत. पण याच्यामध्ये अजून एक ट्रिक आहे की हे दोन्ही ॲडिशनच आहेत ना. मग 3 प्लस 9 केलं किंवा 9 प्लस 3 केलं तरी सेमच आहे. मग तुम्ही जो छोटा नंबर असेल ना तेवढेच फिंगर्स काढायचे आणि मोठ्या नंबरच्या पुढे काउंट करायचं. असं पण करू शकता. म्हणजे 3 प्लस 9 करताना तुम्ही 3च्या पुढे 4 5 6 7 8 9 10 11 12 9 फिंगर्स काढल्या तरी 12च आन्सर येणार आहे. किंवा 9च्या पुढे 9 10 11 12 3 फिंगर्स काउंट केले तरी 12च आन्सर येणार आहे. ठीक आहे, मग तुमच्या ह्याने तुम्ही करा. मी काय करणार आहे आता यापुढे की छोटा नंबर आहे ना तेवढ्या फिंगर्स काढून मोठ्या नंबरच्या पुढे काउंट करणार आहे. आता इथं 3 प्लस 9 होतं तर मी 9च्या पुढे 3 फिंगर्स काढून 10 11 12 असं ॲड केलं आणि हा वरचा अजून एक 1 त्याच्यामध्ये 12च्या पुढे 1 काउंट केला की झाला 13. मग 13चा 1 इथे आणि 3 खाली लिहिला. ओके, आता 4च्या खाली 0 0 आहे म्हणजे 4मध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे. मग 4 प्लस 1 केला तर आपल्याला मिळाले आन्सर 5. समजलं. आता 5 प्लस 2 तर 5मध्ये 2 ॲड केले 6 7 आणि 7 प्लस 4 7च्या पुढे काउंट करा 8 9 10 11. 4 काउंट केलं की आलं 11चा 1 इथे लिहिला आणि 1 इथे लिहिला. आता 9 प्लस 6
9च्या पुढे 6 फिंगर्स काउंट केल्या, 10, 11, 12, 13, 14, 15. आणि 15च्या पुढे 8 फिंगर्स काउंट केल्या. 15 नंतर 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. 23 झाले आणि इथला 1 जो आहे 23च्या पुढे 1 फिंगर काउंट केले, 24 आले. 24चा 2 इथे लिहिला आणि 4 खाली लिहिला. ओके, आता 3च्या इथे काहीच नाही आहे, म्हणजे 3 + 2 करायचं. 3च्या पुढे 2 फिंगर्स काउंट केल्या, 4, 5 आन्सर आलं. ओके, आता नेक्स्ट 2 + 9. आता 2 + 9 करण्याऐवजी मी 9 + 2 करणार. ओके, तर 9च्या पुढे 10, 11 आले की आता +2 परत 11, 12, 13. 13चा 1 कॅरी ओव्हर दिला आणि 3 खाली लिहिला. आता 7 + 0 7च येतात. 7मध्ये कुठलाही 7मध्ये जर 0 ॲड केला तर आन्सर तोच नंबर येतो 7. आणि 7 + 4 7च्या पुढे 8, 9, 10, 11. 4 ॲड केले की आलं 11 आणि 11 + 1 ॲड केलं की आला 12. 12चा 1 इथे लिहिला आणि 2 खाली लिहिला. ओके, आता 4 + 2 4च्या पुढे काउंट करा, 5, 6. 1 काउंट केला 7 आणि 7मध्ये कॅरी ओव्हर ॲड केला 8. आन्सर आलेला आहे 823. ओके, आता 0 + 5 कोणत्याही नंबरमध्ये 0 ॲड केलं की आन्सर तोच नंबर येतो, 5 आला. 5 + 4 5 + 4 काय आला 5. 6, 7, 8, 9 आलेला आहे. आता इथे कोणताही कॅरी ओव्हर येणार नाही, आपण फक्त इथे 9 लिहूयात. आता 5 + 4 आत्ताच आपण काउंट केलं होतं 9, तरी पण परत करू. 5च्या पुढे 4 काउंट करा, 6, 7, 8, 9. ओके, 9 आलं. 9 + 2 10, 11. 11चा 1 कॅरी ओव्हर आणि 1 इथे खाली लिहायचा. तर 2 + 3 2च्या पुढे काउंट करा, 3, 4, 5 आणि हा 1 एक आला 690. आता 2 + 4 2च्या पुढे काउंट करा 4 फिंगर्स किंवा 4च्या पुढे 2 काउंट करा. 4च्या पुढे 5, 6. ओके, आणि 6च्या पुढे 8 काउंट करा किंवा 8च्या पुढे 6. 8च्या पुढे 9, 10, 11, 12, 13, 14. मग इथे आला 4चा 1 कॅरी ओव्हर लिहिला आणि 4 खाली लिहिला. आता 7 + 9 9च्या पुढे 7 काउंट करा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, 16 + 3 16, 17, 18, 19 आणि 1 कॅरी ओव्हर 20. इथे आला 0 कॅरी ओव्हर आलेला आहे 2. आता 1 + 3 1च्या पुढे काउंट करा किंवा 3च्या पुढे 1 काउंट केला, आन्सर आलं 4. 4 + 2 5, 6 आणि 6 + कॅरी ओव्हर 2 7, 804 हे आन्सर आलेलं आहे. ओके, आता 0 + 0 + 0 काय आन्सर येणार, 0मध्ये 0च ॲड केलं तर 0च येईल. 0 + 8 8 आणि 8 + 2 8च्या पुढे 2 काउंट करा, 9, 10. 10चा 1 कॅरी ओव्हर आला आणि 0 खाली लिहिला. आता 5 + 2 5च्या पुढे 6, 7. 7च्या पुढे 1 अजून 8. 8च्या पुढे 1 कॅरी ओव्हर 9. ओके, आता 3 + 7 तर 7च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करा, 8, 9, 10 आणि 10 + 6 11, 12, 13, 14, 15, 16. 16चा 1 कॅरी ओव्हर आणि इथे 6. 4 + 5 4 5, 6, 7, 8, 9 आणि 9 + 1 कॅरी ओव्हर 10. 10चा 1 इथे आणि 0 खाली. 6 + 1 7 706. ओके, आता काय आहे 7 + 3 7च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करा, 8, 9, 10 आणि 10 + 5 10 + 5 किती होतात 15. 5 खाली 1 कॅरी ओव्हर. आता हे जे 1 आहेत ना इथले कॅरी ओव्हर हे तुम्हाला कीप इन माइंड, मनात ठेवायचे, तिथं लिहायचे नसतात अशा ॲडिशनमध्ये. ओके, आता 3 + 2 3च्या पुढे फिंगर्स काउंट करा, 4, 5. 5च्या पुढे परत 4 काउंट करा, 6, 7, 8, 9 आणि 1 कॅरी ओव्हर आहेत ते झाले 10. 10चा 1 आला कॅरी ओव्हर, इथे आला 0. 4 + 1 5 5 + 2 6, 7 7 + 1 805 हे आलेलं आहे आपला आन्सर. आता अरेंज व्हर्टिकली अँड ॲड. आता इथं तुम्हाला दिलेले आहेत 235 + 146. इथं हे लिहायचे आहेत 235 आणि 146 आणि ते आपल्याला ॲड करायचे आहेत. आता 5 + 6 5च्या पुढे 6 फिंगर्स काढा, काउंट करायच्यात.
5, 6, 7, 8, 9, 10, 11. सो 11चा 1 कॅरी ओव्हर 1 इथे. 3 + 4 5. 4च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करा किंवा 3च्या पुढे 4. 3च्या पुढे 4, 5, 6, 7 आणि हा 1 आहे तो 8 आणि 2 + 1 3, 381. आता इथे 100 टेन्स युनिट, 3 डिजिट आहे म्हणून 100 टेन्स युनिट लिहायचा. 346, 129 आणि ते आपल्याला करायचे आहेत ॲड. आता 6 + 9, 6च्या पुढे 9 फिंगर्स काउंट करा. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके. 15चा 1 कॅरी ओव्हर 5 खाली लिहिला. 4 + 2 4, 5, 6 आणि 1 कॅरी ओव्हर आला. 6 + 1 7, 3 + 1 4. ओके. 475. परत H 100 टेन्स युनिट. 536, 236 आणि हे 1919 आहेत. म्हणजे फक्त हे इथेच लिहायचे किंवा लास्ट नंबरपासून तुम्ही लिहायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला येईल लिहिता. आता 6 + 6, 6च्या पुढे काउंट करा. 7, 8, 9, 10, 11, 12. आता 12 + 9 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. किती आले? 21. 21चा 2 कॅरी ओव्हर आणि 1 इथे. ओके. आता 3 + 3, 3 + 3, 3च्या पुढे काउंट करा. 4, 5, 6, 6 + 1 7 आणि 7 + 2 8, 9. इथे आलेले आहेत 9 आणि 5 + t 5, 6, 7, 5 + 2 7, 791 हे आलेलं आन्सर. आता HTU 749 + 128. 9 + 8 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17चा 1 कॅरी ओव्हर 7 खाली. 4 + 2 5, 6 आणि हा 1 आलेला आहे तो 7. 7 + 1 7च्या पुढे एक फिंगर काउंट केली 8, 877. आता इथे HTU म्हणजे 100 टेन्स युनिट. 275 + 246, 5 + 6 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 6 फिंगर्स काउंट केले तर आन्सर आलं 11. सो 1 कॅरी ओव्हर 11चा आणि 1 इथे. 7 + 4 7, 8, 9, 10, 11 आणि 1 आला 12. सो 12चा 1 इथे आणि 2 खाली. 2 + 2 4 आणि 1 5, 521. ओके. आता HTU 382 + 199. 2 + 9 किंवा 9 + 2, 9च्या पुढे 2 फिंगर्स काउंट केले 10, 11. 11चा 1 कॅरी ओव्हर 1 इथे खाली. आता 8 + 9. आता 8च्या पुढे 9 फिंगर्स काउंट करा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 + 1 18. 18चा 8 इथे 1 कॅरी ओव्हर. 3 + 1 4 आणि 4 + 1 5, 581. आता HTU 455 + 267. 5 + 7. 5च्या पुढे 7 फिंगर्स काउंट करा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12चा 1 कॅरी ओव्हर 2 खाली लिहिला. आता 5 + 6, 5च्या पुढे 6 फिंगर्स. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा जो 1 आहे कॅरी ओव्हर तो एक घेतला तर झाले 12. 12चा 1 कॅरी ओव्हर आला आणि 2 इथे लिहिला. तर 4 + 2, 4च्या पुढे 2 फिंगर्स. 5, 6 आणि 6 + 1 7. तर हे आन्सर आलं 722. आता 100 टेन्स युनिट. 5, 4, 5, 165 प्लस. ओके. 5 + 5, 5च्या पुढे फिंगर्स काउंट करा. 6, 7, 8, 9, 10. 5 + 5 10. 10चा 1 कॅरी ओव्हर आणि 0 इथे खाली लिहिला. 4 + 6, 4च्या पुढे फिंगर काउंट करा. 4च्या पुढे 5, 6, 7, 8, 9, 10. 10 आणि हा 1 कॅरी ओव्हर होता तो 10 + 1 11. 11चा 1 कॅरी ओव्हर आणि 1 इथे. 5 + 1 6 आणि 6 + 1 7. सो 710. ओके. आता हा नंबर लिहूयात आपण. 100 टेन्स युनिट. 270, 196 + 58.
आता 6 + 8 करायचं. आता 0 + 6 तर 6च येणार आहेत. आणि 6 + 8 करायचे. 6च्या पुढे 8 फिंगर्स काउंट करायचे. 6च्या पुढे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14चा 1 आला कॅरी ओव्हर आणि इथे 4 लिहिला. आता 7 + 9. 7च्या पुढे 9 फिंगर्स काउंट करा. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 आणि हे पुढे 5 काउंट करायचे. 16च्या पुढे 5 फिंगर्स काउंट करायचे. 16, 17, 18, 19, 20, 21 आणि हा जो 1 कॅरी ओव्हर 21च्या पुढे 1 काउंट केला 22. 22चा 2 कॅरी ओव्हर आला आणि ते खाली 2 लिहिला. तर 2 + 1. 2च्या पुढे 1 काउंट केला 3 आणि 3च्या पुढे 2 काउंट करायचे. 3, 4, 5. 524 हे त्याचं आलं आन्सर. आता 100 टेन्स युनिट्स 370 195 प्लस. ओके. आता 0 + 5. 0मध्ये कोणताही नंबर ॲड केला तर तोच आन्सर येतो 5. 7 + 9. 7च्या पुढे फिंगर काउंट करा. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16चा 1 कॅरी ओव्हर आला आणि 6 इथे लिहिला. 3 + 1 4. 4 + 1 5. 565. ओके. आता 100 टेन्स युनिट 307 245 प्लस. 7 + 5 7, 8, 9, 10, 11, 12. 12चा 1 कॅरी ओव्हर 2 इथे लिहिला. 0 + 4 4 आणि 4 + 1 5 इथे लिहिला. 3 + 2 3, 4, 5 इथे लिहिला 5. 552. आता 100 टेन्स युनिट 162 + 375. 2 + 5. 2च्या पुढे 5 फिंगर्स. 3, 4, 5, 6, 7. किती आला आन्सर इथे 7. 6 + 7. 6च्या पुढे 7 फिंगर्स. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13चा 1 कॅरी ओव्हर 3 इथे लिहिला. 1 + 3 1, 2, 3, 4 आणि परत 1. 4 + 1 5. 537 हे झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता ही हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल म्हणजे उभी, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. आता ही आडवं असं लिहिलं आहे ना, तसंच आपल्याला ॲडिशन करायची आहे. इफ यू हॅव टू कॅरी ओव्हर अ नंबर कीप इट इन युअर माइंड. जर तुमचा कॅरी ओव्हर आला तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, कुठेही लिहायचा नाही. लक्षात ठेवून आता ही ॲडिशन करायची आहे. आपण करूयात. आता ही ॲडिशन करताना काय करायचं तर लास्ट डिजिटला लास्ट डिजिट ॲड करायचं. आता इथे लास्ट डिजिट काय आहे, या नंबरमध्ये 6 आहे, या नंबरमध्ये 5 आहे. तर 6 + 5 करायचं. 6 + 5 करा. 6च्या पुढे 5 फिंगर्स. 6, 7, 8, 9, 10, 11. 11चा 1 इथे. आता तो नंबर कुठे लिहायचा, आपण लास्ट नंबरची ॲडिशन केली ना, तर तो लास्टला लिहायचा, इथे लिहायचा. ओके. आणि 1 कॅरी ओव्हर आला, लक्षात ठेवायचा. आपला कॅरी ओव्हर किती आलेला आहे 1 आलेला आहे. आता काय करायचं, आता ह्याचा नेक्स्ट नंबर आणि याचा नेक्स्ट नंबरचे आपण ॲडिशन करणार आहोत. आता 9 + 4. 9 + 4. 9च्या पुढे 4 फिंगर्स. 10, 11, 12, 13 आणि 1 जो कॅरी ओव्हर आलेला होता तो 13 + 1 14. 14चा इथे लिहिला 4 आणि 1 आहे तो कॅरी ओव्हर आलेला, आपण लक्षात ठेवायचा. आता इथे 3 आहे, पण इथे कोणताच नंबर नाही, म्हणजे इथं असतो 0. 3 + 0 3 आला आणि 1 कॅरी ओव्हर होता, तो 3 + 1 4. मग इथे असं ते लिहायचं आहे 441. समजलं, अशा प्रकारे करायचं. आता इथला हा लास्ट डिजिट आणि ह्याचा लास्ट डिजिट, तर अशी आपण ॲडिशन करणार आहोत. तर 2 + 9. 9 + 2 करा. 10, 11. त्याचा आला इथे 1 आणि 1 आला कॅरी ओव्हर. तर 4 इथे कुठलाच नंबर नाही, म्हणजे 0. 4 + 0 0 आणि 1 कॅरी ओव्हर होता, तो झाला 5. आणि आता इथं 7 + 0 म्हणजेच आला 7. तो 751 आन्सर आलेला आहे. आता नेक्स्ट बघूया. इथे फक्त युनिट प्लेसलाच नंबर आहे, म्हणजे ॲडिशन फक्त युनिट प्लेसचीच करायची आहे. सो 7 + 8. 7च्या पुढे 8 फिंगर काउंट करा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके. सो 15चा आपण इथे लिहिला 5 आणि 1 आलेला आहे आपला कॅरी ओव्हर, जो की आता इथे कुठलाच नंबर नाही, म्हणजे 5 आणि 4 आपण कशात ॲड नाही करणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट नंबर आहे 10 प्लेसचा 4 आणि इथे आहे 0.
सो 4 प्लस 0 4च आले आणि जो 1 कॅरी ओव्हर होता तो ॲड केला 4मध्ये. 4 प्लस 1 किती झाले? 5 झाले. आणि हा जो 5 आहे तो आपण असंच लिहिणार आहोत, कारण त्या 5ला ॲड करायला काहीच नाही आहे, कॅरी ओव्हर पण नाही आहे आणि 0 पण. ओके, तर हे असं आन्सर आलेलं आहे. तर नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट करूयात. युनिट प्लेसला युनिट प्लेस ॲड करायचा. ठीक आहे. सो 4 प्लस 8, 4च्या पुढे 8 फिंगर्स काउंट करा किंवा 8च्या पुढे 4 फिंगर्स काउंट करा, कसंही करा. 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 प्लस 8 झाले 12चा 2 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर लक्षात ठेवायचा. ओके, सो 4 प्लस 0 4च आणि 1 कॅरी ओव्हर आहे, तो 4 प्लस 1 किती झाले? 5. आता 6 प्लस 3, 6च्या पुढे 3 फिंगर्स 7 8 9. सो किती आले इथे? 952 असं आन्सर आले. आता याच्यामध्ये ॲडिशन युनिट प्लेसची करायची. 9 प्लस 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ओके, किती आलेला आहे? 17चा 7 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर दिला. आता 0 आणि इथे काहीच नाही आहे, म्हणजे 0 प्लस 0 0 आणि जो 1 कॅरी ओव्हर आलेला 0 प्लस 1 1. आता 6 प्लस 0 617 आन्सर आलेला आहे आपला. आता 647 प्लस 56 युनिट प्लेसचे ॲडिशन करा. 7 प्लस 6 7, 7च्या पुढे 6 फिंगर्स काउंट करायचे. 7 8 9 10 11 12 13. 13चा इथे लिहिला आपण 3, 1 कॅरी ओव्हर लक्षात ठेवायचा. आता तुमच्या जर लक्षात राहत नसेल ना की 1 कॅरी ओव्हर आला आहे, तर तो असा कुठेतरी इकडे लिहून ठेवायचा. ठीक आहे. आता 7 प्लस 6 आले 13चा 1 कॅरी ओव्हर दिला, इथं 3 लिहिला. तर 4 प्लस 5, 4च्या पुढे 5 फिंगर काउंट करा. 5 6 7 8 9 9 आणि हा जो 1 कॅरी ओव्हर होता तो पण ॲड करायचा. 9 प्लस 1 10, 10चा 0 इथे लिहिला आणि 1 कॅरी ओव्हर दिला, परत इथे लिहून ठेवा. ठीक आहे. आता 6 प्लस 0 6 आणि 6मध्ये हा 1 ॲड केला. 6 प्लस 1 7 703. समजलं? असं करू शकता. आता युनिट प्लेसला आहे 1, इथे आहेत 9. 1 प्लस 9 10 येतात, बरोबर. 10चा इथे 0 1 आला कॅरी ओव्हर. माइंडमध्ये ठेवा किंवा असं लिहून ठेवा. आता 0 प्लस हा कॅरी ओव्हर आलेला जो 1 आहे तोच, कारण इथे सगळे 0च आहेत. सो 0 प्लस 0 0 आणि 0 प्लस 1 1 आणि 7 प्लस 0 7 710. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता हे आपले सगळे सम झालेत सॉल्व करून. पुढचा क्वेश्चन बघूयात. राईट सच पेअर्स ऑफ नंबर्स विच विल ॲड अप टू 100. आता अशा पेअर्स लिहायच्या आहेत नंबर्सच्या की ज्यांची ॲडिशन 100पर्यंत येईल. ठीक आहे. तर तुम्ही अशा जसं की 60 प्लस 30 किती झाले? 90. अशा पेअर्स लिहू शकता. 51 प्लस 19. ठीक आहे. ह्याची ॲडिशन पण करून दाखवली तरी चालेल. 60 प्लस 30 हे झालेत 90. आता हे किती होणार? 9 प्लस 1 10चा 0 1 आला कॅरियर. 5 प्लस 1 6 आणि 70. ओके, अशा पेअर्स तुम्ही शोधायच्या आहेत की ज्याचे ॲडिशन 100पेक्षा जास्त नको आहे आपल्याला. समजलं? आता राईट सच पेअर्स ऑफ नंबर्स विच विल ॲड अप टू 120. आता त्यांची ॲडिशन किती असली पाहिजे? 120पर्यंतच असली पाहिजे, त्याच्या पुढे लिहायचं नाही. म्हणजे समजा असं की 116 प्लस 10, मग हे किती झाले? हे झाले 0 प्लस 6 6, 1 प्लस 1 2 आणि 1. हे झाले 126. हे करेक्ट आहे का? आपल्याला 120पर्यंतच पाहिजे होतं, मग हे झालं आपलं रॉंग. ठीक आहे. अशा नंबर्स लिहायचे आहेत, अशा नंबर्सची ॲडिशन लिहायची आहे की ज्याची ॲडिशन फक्त 120च्या आतमध्येच असेल. जसं की लिहिलं 98 प्लस 12, 2 प्लस 8 10, 1 आला कॅरी ओव्हर. ओके, 9 प्लस 1 10 आणि 1 11, 110. हे आपलं करेक्ट आहे. तर अशा पेअर्स, खूप साऱ्या पेअर्स आपण शोधू शकतो. असे ॲडिशन करायचे आहे. समजलं? आता आपण वर्ड प्रॉब्लेम बघूयात.
सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. हे ते खाली प्रॉब्लेम्स दिले ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इफ 365 वुमेन अँड 276 men took part in the Clean Village campaign, how many people took part altogether? आता इथे काय सांगितलेत, 365 वुमेन म्हणजे 365 स्त्रिया, बायका, आणि 276 मेन म्हणजे पुरुष. तर यांनी क्लीन विलेज कॅम्पेन, स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान, म्हणजे गाव आहे ना ते स्वच्छ करायचं, अशा ह्या अभियानामध्ये किंवा त्याला प्रोजेक्ट म्हणू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केले, भाग घेतलेला आहे. तर आपल्याला काय विचार, हाऊ मेनी पीपल टूक पार्ट अल टुगेदर. अल टुगेदर म्हणजे एकत्र. असा जेव्हा शब्द येतो ना, अल टुगेदर, इन ऑल, तर टोटल, त्यावेळेस आपण ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. तर मग आता बघूयात. आता इथे पहिल्यांदा काय लिहायचं, पहिल्यांदा काय दिले आपल्याला, 365 वुमेन. मग इथे लिहून घ्यायचं 365 वुमेन. 276 मेन, 276 मेन. ठीक आहे. आणि आपण मग आता टोटल नंबर किती लोक आहेत तर त्याच्यासाठी आपण त्याची ॲडिशन करणार. आता 5 + 6, 5च्या पुढे 6 फिंगर्स काउंट करा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके. सो 11चा 1 कॅरी ओव्हर आणि 1 आपण इथे लिहिला. ठीक आहे. आता 6 + 7, 6च्या पुढे 7 फिंगर्स काउंट करा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आणि हा 1 कॅरी ओव्हर आहे तो पण ॲड करायचा. 13 + 1, 14. 14चा 1 कॅरी ओव्हर आणि इथे लिहिला 4. आता 3 + 2, 3च्या पुढे 4, 5. आणि हा 1 कॅरी ओव्हर आहे तो 5 + 1, 6. मग आन्सर कसं लिहिणार आपण, ऑल टुगेदर 641 पीपल टूक पार्ट. हे झालं त्याचं आन्सर. ओके. म्हणजे 641 लोकांनी एकत्र भाग घेतलेला होता, स्त्री आणि पुरुष मिळून सगळे. समजलं. आता नेक्स्ट बघूयात. आता मालतीबाई गिफ्टेड 350 बुक्स टू द स्कूल लायब्ररी. आता मालतीबाईंनी स्कूलच्या, शाळेची जी लायब्ररी असते ना, जिथून आपण पुस्तक घेतो वाचायला, तर त्या लायब्ररीला 350 बुक्स गिफ्ट दिलेले आहेत. वसंतराव गेव 400 अँड जयंतराव 165. वसंतरावांनी किती दिलेत, 400 दिलेत. जयंतरावांनी दिलेत 165. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स गिफ्टेड टू द स्कूल लायब्ररी. आणि मग सगळ्यांनी मिळून स्कूल लायब्ररीला किती पुस्तके गिफ्ट दिलेली आहेत ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण सुरुवातीला काय करणार, पहिल्यांदा कोण आहेत, मालतीबाई. मग त्यांचं इथे नाव लिहा, मालतीबाई. मालतीबाई, मालतीबाईंनी किती बुक्स दिलेले आहेत, 350. त्याच्यानंतर कोण आहेत, वसंतराव. वसंतरावांनी किती दिलेले आहेत, 400. त्याच्यानंतर आहेत जयंतराव. जयंतरावांनी किती दिलेले आहेत, 165. आता या तिघांनी दिलेल्या पुस्तकांची आपल्याला करायची आहे ॲडिशन. ओके. टोटल विचारलंय ना, सो ॲडिशन करायची. आता 0 + 0, 0. आणि 0 + 5, 5. 0मध्ये कोणताही नंबर ॲड केला तर आपल्याला आन्सर तेच भेटते. आता 5 + 0, 5. आणि 5 + 6, 5च्या पुढे फिंगर काउंट करा. 6, 7, 8, 9, 10, 11. 6 फिंगर्स काउंट केल्यावर आन्सर आलं. 11चा 1 कॅरी ओव्हर आला आणि 1 इथे लिहिला. ओके. आता 3 + 4, 3 + 4 काउंट करा. 3च्या पुढे 4 फिंगर्स. 3, 4, 5, 6, 7. 7 प्लस हा 1, 7 + 1, 8. आणि 8 + 1, 9. सो सगळ्यांनी मिळून किती दिलेले आहेत, टोटल नंबर ऑफ बुक्स किती झाले इथे लिहायचं. टोटल नंबर ऑफ बुक्स 915 गिफ्टेड टू द स्कूल लायब्ररी. इथूनच आन्सर लिहायचं, द टोटल नंबर ऑफ बुक्स, त्याच्या पुढे हा नंबर लिहायचा आणि गिफ्टेड टू द स्कूल लायब्ररी.
असा आन्सर आलेला आहे आपला. ओके. आता इफ 230 Gulmohar trees, 375 neem trees and 160 teak trees were planted on the hillside, how many trees were planted altogether? आता काय केलेलं आहे, हिल साईड म्हणजे एका टेकडीवरती 230 गुलमोहरचे झाडं लावलेत, 375 नीम म्हणजे लिंबाची झाडं लावलेत आणि 160 टीकची झाडं लावलेत. आधी आपण हे तर लिहून घेऊयात. पहिल्यांदा कुठली झाडं आहेत? गुलमोहर. ओके, गुलमोहर. गुलमोहरचे किती आहेत? 230. नीमचे किती आहेत? 375. आणि टीक, TEAK, टीकचे किती आहेत? 160. आणि ह्यांची करायची आपल्याला ऑल टुगेदर म्हणजे ॲडिशन करायचे आहे. 0 + 5 5, 5 + 0 5, 3 + 7 3 + 7 किती झाले? 3च्या पुढे 7 फिंगर काउंट करा. 4 5 6 7 8 9 10 10. आणि 10 + 6, 10च्या पुढे 6 काउंट करा. 11 12 13 14 15 16. ओके, 10 + 6 झाले. 16चा 1 कॅरी ओव्हर आणि 6 इथे लिहिला. तर 2 + 3, 2च्या पुढे फिंगर काउंट करा. 3 4 5. आणि हा 1 आहे तो 5 + 1 6 आणि 6 प्लस कॅरी ओव्हर असलेला 1 7. सो किती आले? 765. मग कसं लिहायचं? हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड ऑल टुगेदर. मग स्टार्ट करताना ऑल टुगेदरनी करायची. ऑल टुगेदर नंबर लिहा किती आहे तो? 765 ट्रीज. मग इथलं लिहायचं ट्रीज वेअर प्लांटेड, असं आन्सर लिहायचं. ओके. At the pollution testing center, 193 two-wheeler and 297 four-wheeler vehicles were tested. आता वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना आहे ना, जसं आपण रीड करू ना तसं इन्फॉर्मेशन लिहून ठेवायची. आता आपण रीड करताना काय केलं? एका पोल्युशन टेस्टिंग सेंटर आहे जिथं 193 काय आहेत? टू व्हीलर आहेत. ओके, इथे लिहून ठेवायचं लगेच. टू व्हीलर पहिला नंबर आला तो लिहून ठेवला, टू व्हीलर. आणि दुसरं काय आहे? 297 फोर व्हीलर आहेत. ओके, इथे लिहिले टू व्हीलर, इथे लिहिले फोर व्हीलर. ते काय केले? टेस्ट केलेत. व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ व्हेकल्स टेस्टेड फॉर पोल्युशन. मग हे दोन्ही मिळून किती टोटल गाड्या टेस्ट केल्या त्या लिहायच्या आहेत. ठीक आहे, आपण ॲड करूयात. 3 + 7 3 4 5 6 7 8 9 10. 3च्या पुढे 7 फिंगर्स काउंट केले, आपला आन्सर आलेला आहे 10चा 1 कॅरी ओव्हर, इथे लिहायचा 0. तर 9 + 9, 9च्या पुढे 9 फिंगर्स काउंट करा. 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आणि 18मध्ये हा कॅरी ओव्हर 1 पण ॲड करायचा. 18 + 1 19. तो 19चा 9 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर लिहिला. 1 + 2, 1 + 2 करा. 1मध्ये 2 फिंगर्स ॲड करा. 2 3. आणि हा 1 आलेला आहे तो 3 + 1 4. मग टोटल किती झाले? 490 व्हेकल्स. मग व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ व्हेकल्स होते. मग लिहायचं इथे स्टार्ट करताना टोटल नंबर ऑफ व्हेकल्स असं करायचं. द टोटल किती झाले? 490. नंबरच्या तिथे आन्सर टाकून द्यायचं. 490 व्हेकल्स टेस्टेड फॉर पोल्युशन, असं त्याचं वर्ड प्रॉब्लेमचा आन्सरसुद्धा सेंटेन्समध्ये लिहायचं बरं का, वर्डमध्ये लिहायचं असतं. लक्षात ठेवा नेहमी. आता यूज द गिवन इन्फॉर्मेशन टू प्रिपेअर अ वर्ड प्रॉब्लेम ऑफ ॲडिशन सॉलिड. आता इथे खाली, आता इथे कसं वर्ड प्रॉब्लेम दिलेला होता, त्याच्यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेला होता. आता इथे फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यावर आपल्याला असा वर्ड प्रॉब्लेम पण लिहायचा आहे आणि तो सॉल्व पण करायचा आहे. तर एक इथे सॉल्व करून दिलेले आहे. अ ट्री प्लॅन्टिंग ड्राईव्ह, 345 बॉईज, 275 गर्ल्स. आता इथे काय सांगितलं आहे? एक ट्री प्लॅन्टिंग ड्राईव्ह आहे, म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये 345 बॉईज आहेत,
275 गर्ल्स आहेत, एवढंच दिलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यावरती सेंटेन्स लिहायचं आहे. मग कसं लिहिणार? इफ 345 बॉईज अँड 275 गर्ल्स पार्टिसिपेटेड इन अ ट्री प्लांटिंग ड्राईव्ह, हाऊ मेनी चिल्ड्रन टूक पार्ट इन इट ऑलटुगेदर. सांगितलं की एवढे बॉईज आहेत, एवढे गर्ल्स आहेत, मग टोटल नंबर किती चिल्ड्रन होते ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग इथे लिहिले बॉईज, इथे लिहिले गर्ल्स, बरोबर. आणि आता इथे किती टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन आहेत ते आपण लिहूयात. मग 5 + 5, 5च्या पुढे फिंगर काउंट करा, 6 7 8 9 10. 5 + 5 झाले 10, 10चा 1 कॅरी ओव्हर, इथे आला 0. 4 + 7 करा, 4च्या पुढे 7 फिंगर्स काउंट करा, 4. 5 6 7 8 9 10 11. आणि 11 + 1, 11मध्ये 1 ॲड केला की आन्सर येतात 12. 12चा 1 कॅरी ओव्हर आला, इथे 2 लिहिला. 3 + 2, 3च्या पुढे 4 5 आणि हा 1 6. मग 620. मग आन्सर कसं लिहायचं? ऑल टुगेदर. क्वेश्चन विचारलाय ना, ऑल टुगेदर, त्याने स्टार्ट करायचे. ऑल टुगेदर आणि हाऊ मेनीच्या जागी लिहायचा 620. आणि पुढचं चिल्ड्रन टूक पार्ट इन द ट्री प्लांटिंग ड्राईव्ह असं आन्सर लिहायचं आहे. समजलं? आता आपल्याला काय दिलेले आहे इन्फॉर्मेशन बघा पुढे. स्टोरी बुक्स दिलेत 50, बुक्स ऑफ पोएम दिलेत 75. तर या इन्फॉर्मेशनवरून आपण प्रॉब्लेम तयार करूयात. इन अ लायब्ररी देअर आर 50 स्टोरी बुक्स अँड 75 बुक्स ऑफ पोएम. तर एका लायब्ररीमध्ये 50 स्टोरी बुक्स आहेत आणि 75 बुक्स ऑफ पोएम आहेत, म्हणजे कवितेची पुस्तके आहेत. हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ बुक्स इन अ लायब्ररी. मग टोटल नंबर त्या लायब्ररीमध्ये एकूण किती पुस्तके आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे काय लिहिणार आहोत? स्टोरी बुक. स्टोरी बुक्स किती आहेत? 50. आणि इथे 75 काय आहेत? बुक्स ऑफ पोएम. ठीक आहे. आता ह्याचे ॲडिशन करायचं. 0 + 5, 0मध्ये कोणता पण नंबर ॲड केला आन्सर तेच येतं 5. 5 + 7, तर 7, 5च्या पुढे 7 फिंगर्स काउंट करा, 6 7 8 9 10 11 12. ओके. तर काय आलेलं आहे? 12 आलेलं आहे. मग ते आपण इथे लिहूयात. सो 125. ठीक आहे. हे आपण ॲडिशन केल्यावर आन्सर आलेला आहे. आता वर्ड प्रॉब्लेमचं आन्सरसुद्धा आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. मग कसं लिहायचं? टोटल, कुठून स्टार्ट करायची? क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ बुक्स. सो हाऊ मेनी लिहायचं नाही, टोटल लिहायचं. टोटल किती आहेत बुक्स ते लिहायचे. 125 बुक्स इन अ लायब्ररी असं ह्याचा आन्सर लिहायचं आहे. ओके. आता पुढची इन्फॉर्मेशन काय आहे? इन द बास्केट 35 मँगोज अँड 45 ग्वावाज. म्हणजे आंबे आहेत 35 आणि पेरू आहेत 45. आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम कसं लिहिणार आहोत? इन द बास्केट किंवा इन द फ्रूट बास्केट असं लिहिलं तरी चालेल. इन द फ्रूट बास्केट देअर आर 35 मँगोज अँड 45 ग्वावाज. हाऊ मेनी फ्रूट्स आर देअर इन द बास्केट. मग त्या बास्केटमध्ये टोटल नंबर ऑफ किती हे आहेत, फ्रूट्स आहेत, फळे आहेत ते लिहायचं आहे आपल्याला. ओके. पहिले काय लिहूयात? आता हे मँगो किती आहेत? मँगो आहेत 35 मँगोज. ओके. आणि 45 काय आहेत? ग्वावा आहेत. आणि त्याचे आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके. आता 5 + 5, 5च्या पुढे 5 फिंगर काउंट करा, 6 7 8 9 10. 10चा इथे लिहिला 1 कॅरी ओव्हर आणि इथे लिहिला 0. 3 + 4, 3च्या पुढे फिंगर काउंट करा, 4 4 5 6 7. आणि हा जो 1 आहे तो कॅरी ओव्हर होता, तो आपण इथे लिहिलेला आहे. 7 + 1 झाले 8. मग किती आले? 80. मग ह्याचा आन्सर लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत? तर हाऊ मेनी फ्रूट्स आर देअर इन द बास्केट. सो हाऊ मेनीच्या जागी लिहिणार 80 फ्रूट्स आर. आन्सर लिहिताना कसं लिहायचं? 80 फ्रूट्स आर देअर इन द बास्केट. हे त्याचं झालं आन्सर. ओके.
आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय आहे, कॉस्ट ऑफ ड्रेस 275 रुपीज, कॉस्ट ऑफ शर्ट 399 रुपीज. आणि आपल्याला त्याच्यावर प्रॉब्लेम कसा आपण तयार केला, द कॉस्ट ऑफ ड्रेस इज 275 रुपीज अँड कॉस्ट ऑफ शर्ट इज 399 रुपीज. तर ड्रेस आणि शर्टचं आपल्याला पैसे दिलेले आहेत. मग व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ ड्रेस अँड शर्ट ऑल टुगेदर, मग एकत्र मिळून याची किती किंमत झाली ड्रेस आणि शर्टची ते आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. सो इथे आपण HTU 100 टेन्स युनिट टेबल तयार करून घेतला. आता 275 कशाची कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ ड्रेस. ठीक आहे. 399 कशाची कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ शर्ट. ठीक आहे. आता 5 + 9 करूयात. 5च्या पुढे 9 फिंगर्स काउंट करा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ओके. सो 14चा 1 कॅरी ओव्हर आणि 4 इथे लिहिला. 7 + 9, 7च्या पुढे 9 फिंगर काउंट करा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 आणि हा वरचा 1 कॅरी ओव्हर ॲड करा. 16 + 1 17. 17चा 7 लिहिला, 1 कॅरी ओव्हर इथे. तर 2 + 3, 2च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करा. 3, 4, 5 आणि हा 1 कॅरी ओव्हर होता ते झाले 5 + 1 झाले 6. 674 रुपीज आपली टोटल कॉस्ट झाली. मग आपण काय लिहिणार, टोटल कॉस्ट ऑफ ड्रेस अँड शर्ट ऑल टुगेदर किंवा ऑल टुगेदर. आन्सर लिहूयात, ऑल टुगेदर 674 रुपीज is the total cost of dress and shirt. असा आपला आन्सर आहे. समजलं कसं सॉल्व करायचं. ओके. इन्फॉर्मेशन दिली असेल तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. ओके. बाय बाय.